ऐका ना, आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि मसालेदार मटण सुक्का। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि चव इतकी भारी लागते की तुम्ही बोटं चाटत बसाल, इतकी भारी आहे। बनवायला अतिशय सोपी आहे, झटपट बनवून तयार होते। सोप्या इन्ग्रेडियंट्समध्ये मी बनवून तयार केलेली आहे। चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला। सगळ्यात आधी तरी ते मी पाऊण किलो इतकं मटण घेतलेलं आहे। मटण आधी आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी आधी बाउलमध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे। त्यानंतर छान असं मटण इथे धुवून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 पाण्याने मटण धुवून घेतलेलं आहे। मटण धुवून आपल्याला आता दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघा आपलं मटण इथे 2 पाण्याने धुवून तयार आहे। आता याला सिंपल मॅरिनेशन करायचं आहे। तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद ॲड केलेली आहे। 1 चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। हाताने चोळून व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर बघा आपला सिंपल मॅरिनेशन इथे झालेलं आहे। आता हे 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया आणि आता लगेच मसाला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी 2 कांदे पातळ चिरून घेतलेले, अर्धा खोबरा घेतलेला आहे, तो सुद्धा किसून घ्यायचा आहे किसणीने किंवा चिरून घेतला तरी चालेल। इथे मी किसून घेतलेला आहे। आता आपल्याला लगेच हे सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे आहे। खोबरं भाजत असताना तेल ॲड करायची अजिबात गरज नाहीये, कारण खोबऱ्याला तेल सुटतो आणि त्याच तेलामध्ये व्यवस्थित खोबरा भाजला जातो। त्यासाठी ते मी तेल ॲड केलेलं नाहीये। बघा खोबरं खूप छान भाजलेलं आहे, खूप छान कलर आलेला आहे। आता या स्टेजवर आपल्याला खोबरं काढून घ्यायचं आहे। गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता बघा इथे मी पूर्ण खोबरं काढून घेतलेलं आहे। आता त्याच तव्यावर 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे। 10 ते 15 लसूण कळ्या ॲड करायच्या आहेत। 2 इंच इतकं आलं ॲड करायचं आहे। 2 बारीक पातळ चिरलेले कांदे ॲड करून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला छान काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कांदा जोपर्यंत छान असा लालसर होत नाही, थोडंसं काळपट होत नाही, तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी कांदा थोडासा परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत। त्या सगळ्यात आधी बघा इथे मी 2 हिरवी इलायची, 1 स्टार फूल घेतलेला आहे, 1 भेंडी विलायची, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंग, अर्धा चमचा काळी मिरी घेतलेले, हे सगळं आपल्याला कांद्यामध्ये ॲड करून छान भाजून घ्यायचं आहे। याच्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा ॲड करायची, 1 मुठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे। मसाला भाजत असताना जर त्याच्यात कोथिंबीर भाजून घेतली ना, त्या मसाल्याची चवच बदलून जाते। त्यासाठी कोथिंबीर मसाल्यामध्ये भाजून घ्या आणि बघा छान असा कांदा काळपट झालेला आहे, लालसर झालेला आहे। आता गॅस बंद करून घेतला आहे। आता जोपर्यंत कांदा आपला थंड होतोय, कांद्याचा मसाला, तोपर्यंत आपण खोबरा वाटून घेऊया। तर बघा इथे मी पॉटमध्ये पूर्ण खोबरा ॲड केलेला आहे, तर मिक्सर लावून वाटून घेते। तर खोबऱ्याचं वाटण इथे तयार आहे। आता लगेच आपल्याला याच पॉटमध्ये जे आपण कांदा भाजून ठेवलेला आहे, कांदा, लसूण, अद्रक, त्याचं सुद्धा आपल्याला वाटण तयार करायचं आहे। तर मी पॉटमध्ये ॲड करून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे पाटा असेल किंवा खलबत्ता असेल ना, तुम्ही त्याच्यामध्ये वाटून घ्या। एकदम गावाकडच्या पद्धतीची चव येते। खरंच त्याची चव तुम्ही विसरणार नाही, तेवढी छान होते। आता हा सुद्धा मसाला मी मिक्सरला लावून बारीक वाटून घेतलेला आहे आणि पूर्ण मसाला बघा आपल्याला हाताने काढून घ्यायचा आहे। हाताने काढून व्यवस्थित हा सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। तुम्ही हा खोबरं, कांदा सगळं एकत्र भाजून सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण कधी-कधी ना खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही, त्यासाठी मी दोन्ही वेगवेगळं भाजून बारीक करून घेतलेलं आहे। तर बघा आपला कांदा खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। लगेच भाजीला फोडणी घालून घेऊया। तर इथे मी कुकरमध्ये फोडणी घालणार आहे, पण कुकरला शिट्ट्या करणार नाहीये, असं शिजवून घेणार आहे वाफेवर। तर सगळ्यात आधी तर कुकरमध्ये आपल्याला पाववाटी इतकं तेल ॲड करायचं आहे। त्याच्यामध्ये ठेचून घेतलेली 5 ते 6 लसूण कळ्या ॲड करायच्या आहेत। त्यानंतर 1 कांदा बारीक चिरून ॲड करायचा आहे। कांदा, लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे वाटण वाटून ठेवलेलं आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला हा वाटण छान भाजून घ्यायचं आहे। 4-5 मिनिटापर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला हा वाटण छान भाजायचा आहे। जोपर्यंत मसाल्याला छान तेल सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मसाल्याचा छान कलर चेंज झालेला आहे, तेल पण सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे। तर पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे। मीठ आणि हळद आधी ॲड केली आहे, म्हणून थोडंसं कमी ॲड करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी सगळे मसाले ॲड करून घेतलेले आहेत। आता सगळे मसाले आपल्याला परत 2-4 मिनिटापर्यंत गॅस कमी करायचे, कमी गॅसवर हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। मसाला जोपर्यंत छान भाजत नाही, तोपर्यंत आपल्याला भाजीला सुद्धा चव येत नाही, बेचव भाजी बनून तयार होते। त्यासाठी मसाला छान भाजायचं। तर बघा एकदम कमी गॅसवर मी 4-5 मिनिटापर्यंत छान मसाला भाजून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही मसाल्याचा कलर किती छान आलेला आहे। आता याच्यामध्ये मॅरिनेशन करून ठेवलेलं मटण ॲड करायचं आहे आणि 10 ते 12 मिनिटांसाठी मटण आणि मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, तेव्हाच आपल्या मटणाला खरी चव येते। तर बघा इथे मी छान असं मटण भाजून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये। आता आपल्याला झाकण लावायचं आहे, 5 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे। तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत, मटणला वाफ आलेली आहे। आता परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया।
तर बघा इथे मी छान मिक्स करून घेतलेले. तुम्ही बघा किती छान कलर आलेला आहे. अजून मटण शिजायचंच आहे बरं का, मटण शिजायला भरपूर वेळ लागतो. आता परत मी झाकण लावून घेतलेले, परत 5 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे आणि आता बघा तुम्ही किती जास्त याच्यामध्ये तेल सुटलेलं आहे. पाणीसुद्धा मटणालाच खूप पाणी असतो, त्याचंच पाणी भरपूर सुटलेलं आहे. आता परत एकदा छान व्यवस्थित मी ढवळून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं, जवळपास अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. हे पूर्ण मटण आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आता झाकण लावायचं आहे. 20 ते 25 मिनिटासाठी आपल्याला एकदम कमी गॅसवर मटण शिजवून घ्यायचं आहे. तर बघा जवळपास 15 मिनिटं झाले आहेत. एकदा आपण चेक करून घेऊया, व्यवस्थित हे सगळं ढवळून घेऊया. बघा मटणाला किती जास्त पाणी सुटलेलं आहे. आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे अर्धा वाटी इतकं आणि मटणाचं सुद्धा भरपूर पाणी सुटतो. आता हे सगळं मी ढवळून घेतलेलं आहे. आता परत झाकण लावायचं आहे. परत आपल्याला हे 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे, म्हणजे याच्यात पाणी कमी असतो. तर बघा इथे मी आता बऱ्यापैकी आपलं मटण शिजलेलं आहे. आता या स्टेजवर ना मी थोडीशी कोथिंबीर टाकून देते, म्हणजे छान फ्लेवर येतो भाजीला. एकदा हे सगळं मी ढवळून मिक्स करून घेणार आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. पण भाजी शिजत असताना त्याच्यात जर कोथिंबीर टाकली ना तर भाजीला खूप छान चव येते, ग्रेव्हीला. तर बघा मी कोथिंबीर ॲड केल्यानंतर परत झाकण लावलेलं आहे. परत 10 ते 15 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघा फायनल आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये थोडीशी वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर गार्निश करायची आहे आणि गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत हे आपल्याला सर्व करून घ्यायचे. तुम्हाला ज्याच्यासोबत खायला आवडते तुम्ही त्याच्यासोबत हे एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कशा पद्धतीने मटण सुक्का बनवता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.